नमस्कार. आता आपण आहोत खडकवासला. काय आलं? नमस्कार. आता आपण आहोत खडकवासला धरणाच्या परिसरामध्ये आणि या भागामधल्या दुसऱ्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. पुणे जिल्हा परिषद असेल आणि हवेली पंचायत समिती असेल याच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या भागामध्ये खेड, शिवापूर, खानापूर गट आणि त्याचबरोबर खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकांचे अर्ज भरण्याची मुदत उद्या बुधवार दिनांक 21 तारखेपर्यंत आहे. आणि या पार्श्वभूमीवर आज अनेक उमेदवारांनी आपापल्या इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर उद्या खरं तर बुधवार ज्या दिवशी अर्ज भरण्याचे शेवटचा दिवस आहे त्या दिवशी नांदेड सिटी पासून सिंहगडापर्यंतचा रस्ता बंद असल्या कारणाने आजच अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण गंमत अशी आहे की या पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा खेड, शिवापूर, खानापूर जिल्हा परिषदेचा गट असेल या निवडणुकांना जे उमेदवार सामोरे जाणार आहेत त्यातील काही उमेदवारांना मागे झालेल्या विधानसभा निवडणुकींचा फटका बसू शकतो अशा चर्चा सुरू आहेत. त्याला कारण देखील तसंच आहे की मागच्या निवडणुकींना आता सध्या जे झेडपीला किंवा पंचायत समितीला जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा असू शकतात त्यांच्या विरोधात काही खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांना सामोरी गेलेली मंडळी किंवा त्यांचे समर्थक किंवा त्यांचे पाठीराखे या निवडणुकांमध्ये यांचे पाय ओढण्याचं काम करू शकतात अशा चर्चांना उधाण आलेले. त्यामुळे पंचायत समितीच्या खानापूर गटाची ही निवडणूक असू द्या किंवा जिल्हा परिषदेच्या खेड, शिवापूर, खानापूर गटाची निवडणूक असू द्या किंवा आपण म्हटलं तसं खानापूर गणाची निवडणूक असू द्या याच्यामध्ये राजकीय उलथापालथी होण्याच्या शक्यता दाट आहेत. त्यामध्ये शिवसेनेची देखील भूमिका एक वेगळ्या पद्धतीची असू शकते कारण का शिवसेना एक नुकत्याच काही 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकते अशा चर्चा असल्यामुळे मूळचा जो शिवसेना उभाटा गटाचा जो या भागातला कार्यकर्ता आहे तो दुखावलेला आहे आणि तो एक वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील दिसतंय. त्यामुळे या खेड, शिवापूर, खानापूर गट असेल किंवा खानापूर पंचायत समितीचा गण असेल याच्यामध्ये या निवडणुकांमध्ये दिसणारं चित्र वेगळं असू शकतं. काही जणांना ईव्हीएम वर देखील शंका येऊ शकते. मात्र तशी ईव्हीएम ची काही वेगळी क्लुप्ती लढवण्यात येऊ शकत नाही असं जरी बोललं जात असलं तरी या निवडणुकांमध्ये रस्सीखेच आणि खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय या निवडणुका जिंकणं तितकंसं सहजासहजी शक्य नसल्याचं मात्र यातून समोर येते. त्यामुळे पाहूयात नेमकं या निवडणुकींमध्ये काय होतं आणि या भागातल्या काही निवडणुकांच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. काही पडद्यामागच्या हालचाली देखील आपल्याला या ठिकाणी समोर आणून देण्याचं काम चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे पाहत राहा चेकमेट टाइम्स.